नमस्कार मित्रांनो. तर आज आहे 4 ऑगस्ट आणि स्वागत आहे तुमचं फुल टाईम ट्रेडिंगच्या डे 17मध्ये. तर चला बघूयात आजची चार्ट स्टोरी काय होती. तर आजचा डे माझ्यासाठी खूप जास्त कन्फ्युजिंग होता. याच्या मागे दोन रिझन होते. एक तर प्रीमियम बिहेवियर आणि दुसरं होतं एक नवीन सिस्टीम जी आहे क्लोजिंग ऑप्शन सिस्टीम, जी कालपासून स्टार्ट झाली आहे. याच्यामुळे सगळेच ट्रेडर्स खूप कन्फ्यूज्ड आहेत की ट्रेड करायचं कसं, कारण ऑप्शन सेलरसाठी हा खूप मोठा हिट आहे आणि समजत नाही आहे की नक्की एंड सेशनला कसं ट्रेड करायचं आणि कशा पोझिशन्स घ्यायच्या. कारण जे प्रीमियमचं बिहेवियर आहे ते खूपच जास्त वियर्ड आहे, जे मी तुम्हाला एक्सप्लेन करतो 1 मिनटात. फक्त हे लोड होऊ द्या, तोपर्यंत आपण बघूयात माझी ऑर्डर बुक. तर पहिला ट्रेड मी घेतला होता 246ला. जसं की मी तुम्हाला एक्सप्लेन दाखवलं होतं इकडे टेलिग्रामवर. मी इथे लिहिलं होतं की बँक निफ्टी बिअरिश दिसते आणि रिट्रेसमेंट येऊ शकते 2 वाजेच्या नंतर. आणि इथे एक चार्ट देखील पेस्ट केला होता की चान्स ऑफ सेलर्स गेटिंग ट्रॅप्ड. इथे सेलर्स ट्रॅप व्हायचे चान्सेस आहेत आणि इथून एक रिट्रेसमेंट येऊ शकते. आणि आपण इकडे चार्टमध्ये बघू शकतो की एक रिट्रेसमेंट देखील आली आहे एक्झॅक्टली. 1 मिनिट, मी बँक निफ्टीचं चार्ट ओपन करतो. हे तुम्ही बघू शकता. ही आहे 145ची कॅन्डल, म्हणजेच इथं वाजले होते 2 वाजेनंतरनं एक रिट्रेसमेंट आली आहे. आणि याच लॉजिकवर मी माझा पहिला ट्रेड घेतला होता. तर पहिला ट्रेड मी पंच केला होता 246ला, म्हणजेच मी लॉंग केलं होतं इथे आणि स्टॉप लॉस ठेवला होता 100 पॉईंटचा. बट ही कॅन्डल्स खूप वीक क्लोज झाल्या आणि प्रीमियम पण खूप वियर्ड बिहेव करत होते. त्याच्यामुळं मी ह्या ट्रेडचा स्टॉप लॉस एकदम ॲग्रेसिव्हली ट्रेल केला आणि तो आपला इमिडिएटली हिट झाला 14 ते 15 मिनटामध्ये. आणि याच्यामध्ये आपण लॉस बुक केला अराऊंड 750 रुपयांचा. तर सेकंड ट्रेड मी घेतला होता अराऊंड 3 वाजून 2 मिनिटांनी आणि त्याच्यामध्ये मी केलं होतं शॉर्ट. आता इथे आहे खरी कॅच. इथे तुम्ही बघू शकता की मी शॉर्ट केलं होतं एक्झॅक्टली इकडे आणि माझा स्टॉप लॉस होता एक छोटासा 60 पॉईंटचा. आता हे मी कॉल ऑप्शन शॉर्ट केलं होतं 57,500चं. आता फक्त या कॅन्डलकडे लक्ष द्या. ही जी कॅन्डल आहे 3 वाजेची, ही रेड क्लोज झाली आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की एक्झॅक्टली सेम कॅन्डल जी आहे 57,500 कॉल ऑप्शनची, ही ग्रीन क्लोज झाली आहे. म्हणजे तुम्ही इथे प्रीमियम बिहेवियर बघू शकता की किती वियर्ड आहे. हे ॲटलिस्ट या लेवलपर्यंत किंवा या लेवलपर्यंत क्लोज व्हायला पाहिजे होतं नॉर्मल बिहेवियर जर असतं तर. पण ही जी नवीन सिस्टीम आहे जी कालपासून स्टार्ट झाली आहे त्याच्यामुळे खूपच वियर्ड बिहेवियर आहे प्रीमियमचं आणि अजिबात प्रीमियम डिके होत नाही आहेत. मग भले तुमच्या फेवरमध्ये मूव आली तरी पण. माझ्या फर्स्ट ट्रेडमध्ये देखील ते सेम झालं की मी खूप कन्फ्युज्ड होतो आणि त्याच्यामुळे आजचा दिवस माझा खूप कन्फ्युजिंग होता. आणि आज आपण टोटल लॉस बुक केला आहे अराऊंड 1600 रुपयांचा, जे की आपल्या विदिन द लिमिट आहे. बट स्टील जे आजची ट्रेडिंग होती ते मी बिलकुल पण सॅटिस्फाईड नाही आहे आणि हे जे न्यू रूल्स आहेत ते पण ट्रेडरसाठी बिलकुल पण चांगले नाही आहेत. तो बघूयात पुढे काय होतं आहे, काय डेव्हलपमेंट्स होते आहे. तोपर्यंत मी तर सजेस्ट करेल आणि मी स्वतः देखील हे फॉलो करणार आहे की 245 नंतर किंवा 3 नंतर नाही ट्रेड केलेलंच बेटर ऑप्शन आहे. कारण इन द एंड आपल्याला मार्केट कुठे क्लोज होणार आहे काय याची बिलकुल पण आपण अंदाजा नाही लावू शकत. आता काल पण तुम्ही बघितलं, हे आज पण बघितलं की किती मोठ्या कॅन्डल्स आपल्याला बनताना दिसत आहेत. मग आणि हे आपण ट्रेड देखील नाही करू शकत, कारण जे ऑप्शन होते शेवटच्या 15 ते 20 मिनटात त्याच्या बेसिसवर ही क्लोजिंग प्राईस ठरते आहे आणि त्याच्यानंतरनं हे आपलं मार्केट क्लोज होतं आहे वरती. लास्ट दोन्ही दिवस हेच झालं आहे. तर होप सो गोष्टी परत नीट होतील, ते आपण बघूयात येणाऱ्या दिवसांमध्ये. आणि अशी होती आजची चार्ट स्टोरी. जर तुम्हाला काही नवीन शिकायला मिळालं असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत ट्रेड करत राहा, रिस्क मॅनेज करत राहा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.